झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। 5 महिलांचा बळी घेणाऱ्या कारखान्याबाबत संभ्रम। वासखेडी जवळील बंद कारखाना पुन्हा सुरू होतोय का? महावितरणचे काम कोणासाठी सुरू? नागरिकांचा सवाल। निजामपूर साक्री तालुक्यातील वासखेडी गावाजवळील भवानी सेलिब्रेशन या स्पार्किंग मेणबत्तीच्या कारखान्यात 18 एप्रिल 2023 रोजी मोठा स्फोट झाला होता। या आगीत 5 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता। गावाजवळील पत्र्याच्या शेडमध्ये भवानी सेलिब्रेशन नावाने सुरू असलेला हा कारखाना बिना परवाना चालू होता। परंतु 2 वर्षांपूर्वी झालेल्या दुर्घटनेत 5 महिलांनी आपला जीव गमावला आणि हा कारखाना बंद पडला। आजही या बंद झालेल्या कारखान्याचा ढाचा तेथे आहे। पण काही दिवसांपूर्वी या कारखान्याजवळचा ट्रान्सफॉर्मर सुधारण्याचे काम महावितरण विभागाने सुरू केले। त्यामुळे तेथे कुठला नवीन प्रकल्प सुरू होतोय की परत तोच कारखाना सुरू होतोय अशी शंका स्थानिकांकडून व्यक्त होते। तसेच 2 वर्ष अगोदर झालेल्या दुर्घटनेसारखी घटना परत घडू नये यासाठी योग्य ती सुधारणा महावितरण विभागाने केली आहे काय याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे। प्रतिनिधी हेमंत महाले, झेप मराठी, निजामपूर। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।